आणि पंढरपूर नंतर आता बातमी बारामतीहून। अतिवृष्टी आणि त्यानंतर फुटलेला नीरा कालवा यामुळे रविवारच्या संध्याकाळी पुण्याच्या बारामती तालुक्यामध्ये हाहाकार उडाला। नागरी वस्तीमध्ये पाणी घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। बारामतीकरांचे हाल झाले। सोमवारची सकाळ उजाडली आणि बारामतीतल्या नागरिकांचं किती नुकसान झालं याचं चित्र समोर आलं। पण एकाएकी भर मे महिन्यामध्ये बारामतीत इतका पाऊस का झाला? नीरा कालवा का फुटला? नेमकं किती नुकसान झालं जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। रविवारी संध्याकाळची वेळ। पुण्याच्या बारामती जवळचा नीरा कालवा फुटला आणि बारामतीत एकच हाहाकार माजला। कालवा फुटल्यानंतर प्रचंड वेगानं पाणी नागरी वस्तीत घुसलं। बंधारे ओव्हरफ्लो झाले, अनेक घरात पाणी शिरलं आणि काटेवाडी भवानीनगर रस्ता पूर्णपणे बंद झाला। परिस्थिती इतकी भीषण बनली की बारामतीत एनडीआरएफच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या। पण बारामतीत अतिवृष्टी होण्यामागचं कारण काय? अरबी समुद्रात तयार झालेल्या डिप्रेशननी 24 मेला रत्नागिरीजवळ किनारपट्टी ओलांडली। त्यानंतर हे क्षेत्र पूर्वेकडे सरकत गेलं। सुरुवातीला ते मध्य महाराष्ट्रावर आलं आणि आता ते मराठवाड्यावर सक्रिय आहे। आणि पूर्वेकडे सरकत असताना या क्षेत्राची तीव्रता कमी कमी होत गेली। अजूनही हे क्षेत्र सक्रिय आहे आणि या क्षेत्राच्या परिघामध्ये सातत्याने उंच ढगांची निर्मिती होते। सुरुवातीला किनारपट्टीवर जर आपण बघितलं तर सुरुवातीला रत्नागिरीमध्ये असलेलं पावसाचं क्षेत्र नंतर काल रायगडपर्यंत सरकले आणि आता आज सातत्याने मुंबईवर उंच ढग तयार होतात आणि त्यामुळे मोठा पाऊस नोंदला जातोय। दुसरीकडे पूर्वेकडे सरकत असताना मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पण अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। पुणे जिल्ह्यामध्ये बारामती, दौंड, इंदापूर किंवा साताऱ्यामधल्या फलटणमध्ये जो मोठा पाऊस नोंदला गेला तेही याच कमी दाबाच्या क्षेत्राशी संलग्न ढगांमुळेच हा पाऊस झाल्याचं समोर येतंय। रविवारी रात्रीची अतिवृष्टी आणि नीरा डावा कालवा फुटल्यानं निर्माण झालेली पूर परिस्थिती, या सगळ्यामुळे बारामतीची काय अवस्था झाली याचे परिणाम सोमवारी सकाळी दिसून आले। मी सध्या आहे बारामती तालुक्यातील काटेवाडी परिसरामध्ये आणि याच शेतामध्ये मोठ्या प्रमाणात कालपासून जे आहे ते पाणी वाहू लागलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून बारामती तालुक्यामध्ये संततधार सुरू होती, मात्र काही वेळा तो मोठा देखील बरसला। तब्बल 314 मिलीमीटर पाऊस मागच्या 5 ते 6 दिवसामध्ये बारामती तालुक्यामध्ये पडलेला आहे आणि त्याच्यात भरीसभर म्हणून काल डावा कालवा फुटला आणि शेतकऱ्याच्या शेतामधून पाणी जे आहे ते अशा पद्धतीनं ओढ्याला मिळत गेलं आणि तेच ओढ्यातलं पाणी पुढं जास्त पाऊस पडल्यानं आणखी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलेलं आहे। या झालेल्या नुकसानाला शेतकऱ्यांनी थेट प्रशासनावर आरोप केले। बघितलं तर पूर्ण कॅनल फुटायला लागलेला होता, म्हणजे थोडा थोडा करत सगळाच फुटला। साधारण तुम्हाला सांगतो काटेवाडीचं पूर्ण इथलं क्षेत्र, डेकळवाडी असेल, तुमचा खताळपट्टा असेल, सोनगावपर्यंत, त्या सगळं सोनगावपर्यंत जे नदीपर्यंत जे क्षेत्र आहे ना सगळं पूर्ण पाण्याच्या खाली। भरपूर प्रमाणात नुकसान झाले। आपलं स्वतःचं माझं इथं डाळिंबाचे क्षेत्र आहे, माल धरलेला आहे, अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। डाळिंब रोपासहित 1 पाऊण एकरातलं वाहून गेलं। कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं, व्यावसायिकांचंही मोठं नुकसान झालं। 3 महिने झाले हॉटेल चालू करून मी नाही म्हणलं तर 7 ते 8 लाख रुपये गुंतवलेले। काल दुपारी अचानक 2:30च्या दरम्यान थोडा थोडा पाऊस पडत होता, म्हणजे पाऊस तर चालूच होता 3 दिवस झालं। त्याच्यानंतर त्या कॅनलचं थोडंसं वरून पाणी खाली येत होतं आणि एकदम कॅनल फुटला त्याच्यामुळे सगळं पाणी माझ्या सगळ्या खुर्च्या, टेबल, आतले सगळे भांडे, गॅस सिलेंडर, शेगडी वगैरे सगळं वाहून गेलेलं। म्हणजे नाही म्हणलं तर 90% माझं सगळं नुकसान झालं, सगळं पडलंय आतून, सगळं नुकसान झालेलं। बारामतीतल्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीनं दाखल झाले। यावेळी नागरिकांनी अजित पवारांकडे तक्रारीचा पाढाच वाचला। पाणी गेलं कुठलं दारात पाणी दादा ऐक ना, तर वर एक शाळे इतर बाकीच्यांचं ज्याच्या घरात पाणी गेलेलं आहे त्याचे सगळे पण आता इथं ताई आमच्या धुवत होत्या, त्यांनाही विचारलं जे येथील रेव्हेन्यूचे लोक पंचनामे करतील, जे मागे कलेक्टर बसले तर प्रांत बसले तर ते करून देतो, काळजी करू नका। होय ताई, तुमचं बाहेर कुठलं काय चाललंय तिकडेच चाललं आहे सगळे। त्यानंतर अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली तीही ऐका। आता माझी आई 87 वर्षाची आहे, ती 18 वर्षाची असताना तिचं लग्न झालं। ह्या गोष्टीला जवळपास 51 वर्ष झाली, 70 नाही रे,
51 वर्ष झाली ती इथं आली लग्न होऊन. ती मला सांगत होती, सकाळी मी तिला पण डेकळवाडीत गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो. ती म्हणली, अजित, गेल्या 51 वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही. अजित पवारांसह खासदार सुनेत्रा पवारांनीही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. आता आज सकाळी कालपासून दादाही पाहणी करत आहेत आणि नक्कीच यामुळे सगळ्यांना मदत होणार आहे. पण झालं ते नुकसान भरून येणार नाही, पण सगळ्याच ठिकाणी म्हणजे फक्त बारामती तालुक्यातल्या सगळ्याच ठिकाणी वेगवेगळ्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. ते आता दादा पाहणी करतायत, कलेक्टर साहेब पण आहेत, सर्व अधिकारी वर्ग आहे. त्यामुळे नक्कीच याच्यावरती जे पंचनामे असतील किंवा अजून काय गोष्टी असतील तर त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत सगळेजण. बारामतीत अतिवृष्टी झाली. एकाच दिवशी तब्बल 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यात कालवा फुटला आणि भर मे महिन्यात बारामती तालुक्यात पूर आला. त्यामुळे इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. पण बारामतीकरांच्या या अवस्थेला खरंच पावसाच्या रूपात आलेलं अस्मानी संकटच जबाबदार आहे का, की अतिक्रमण हटवण्यासाठी हलगर्जीपणा करणारं प्रशासन? जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.